अध्यक्ष महोदय, आपला फार फार आभारी आहे मी. अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या पुरवणी मागण्याच्या चर्चेवर मी नगर विकास मागणी क्रमांक F2, F4, F5, F7, बाब क्रमांक 78 ते 97, पृष्ठ क्रमांक 49 ते 63, सार्वजनिक बांधकाम विभाग मागणी क्रमांक H5 ते H9, बाब क्रमांक 99 ते 134, पृष्ठ क्रमांक 71 ते 88 याच्यावर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. अध्यक्ष महोदय, सरकार दरवर्षी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या या ठिकाणी मांडते, पण जमिनीवरचे वास्तव्य म्हणजे विकासाची थट्टा आहे की काय असं वाटतं. केवळ कागदावरच्या जाहिराती आणि अशा घोषणा करून जनतेची दिशाभूल करणं सरकारने या ठिकाणी बंद करावं. अध्यक्ष महोदय, मी एका अशा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो ज्याचं नाव उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ आहे. अनुसूचित जातीकरिता राखीव आहे आणि प्रामुख्याने या ठिकाणी कष्टकरी, अनुसूचित जाती, नवबौद्ध, मुस्लिम, शीख, सिंधी, अल्पसंख्याक, बहुजन समाज या ठिकाणी राहतो आणि त्या ठिकाणी विकासाची फार मोठी वानवा. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघाचा जवळपास 75 ते 80% भाग हा नागपूर सुधार प्रन्यासमध्ये येतो. नागपूरमध्ये 2 विकास संस्था आहेत, एक नागपूर महानगरपालिका आणि दुसरी नागपूर सुधार प्रन्यास, आणि या दोघांकडूनही सावत्र वागणूक आमच्या मतदारसंघाला मिळते. त्यामुळं आमच्या मतदारसंघाचे नागरिक फार चिंतित असतात. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये गुड्डेवारी अधिनियमांतर्गत विविध योजनांमधील जवळपास 600 अभिन्यास त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि सदर मंजूर अभिन्यासापैकी 50% पेक्षा अधिक अभिन्यासांमध्ये अद्यापपर्यंत नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही. यामध्ये रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, विद्युत खांबे, विद्युत व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी आणि पावसाळी पाणी निचरा व्यवस्था, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज इत्यादी आवश्यक सुविधांचा समावेश. अध्यक्ष, या मतदारसंघातल्या लोकांना मिळाला पाहिजे. विकास जात नाही. नागपूर शहराच्या हद्दीमध्ये मध्यवर्ती भागातच नागरिकांना अशा मूलभूत सुविधांपासून ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत अशा ठिकाणी सहन करावं जर लागत असेल, ही अत्यंत गंभीर आणि करण्यासारखी बाब आहे. अध्यक्ष महोदय, सुविधा उपलब्ध नसल्यामुळं संबंधित भागातील हजारो नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरं जावं लागत आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्याची दयनीय अवस्था होणे, पाणी साचणे, वाहतूक आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होणे, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण होणे अशा गंभीर समस्या उद्भवत आहेत. अध्यक्ष महोदय, सदर प्रलंबित मूलभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडे निधी उपलब्ध नाही. निधीच्या आवश्यकतेबाबत नासूप्रकडून शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव, अंदाजपत्रक आणि DPR सादर करण्यात आले, तथापि अद्याप आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला नसल्यामुळं सदर कामे प्रलंबित आहेत. करिता शासन तो आवश्यक निधी या ठिकाणी कालबद्ध पद्धतीने देणार काय, त्या संबंधीची शासनाने घोषणा करावी अशी विनंती मी या ठिकाणी करू इच्छेन. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे अनेक झोपडपट्ट्या सुद्धा आहेत आणि या झोपडपट्ट्यांमध्ये आपण म्हणतो की UDचा नगर विकासचा निधी असतो, परंतु नागपूर शहराच्या एकूण झोपडपट्टीपैकी सुमारे 33% ते 35% हिस्सा माझ्या मतदारसंघात आहे. दलित वस्ती सुधार योजना आणि झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत या ठिकाणी निधी पुरवणी मागण्यांमधनं या ठिकाणी उपलब्ध होईल का, त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह, पक्के रस्ते देता येतील का, याचा विचार देखील सरकारने या ठिकाणी करावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, उत्तर नागपूरमधील इंदोरा, जरीपटका, आसीनगर भागातील 30 ते 40% भुयारी गटार योजना अत्यंत जुनी झालेली आहे. 40 वर्ष 50 वर्ष झालीत. पावसाळ्यात पिवळी नदी आणि नाग नदीचे सांडपाणी रस्त्यावर येते आणि अमृत योजना जी 2 आहे त्या अंतर्गत जो निधी आम्हाला प्राप्त झाला त्याचा 25% निधी केवळ फक्त त्या ठिकाणी खर्च करण्यात आला. इतर निधी दुसरीकडे वळवण्यात आला.
तर माझी या ठिकाणी मागणी आहे की महानगरपालिकेने हे जे काम केलं त्यामध्ये कचरा व्यवस्थापन, रस्ते निर्मितीवर कोट्यावधी रुपये खर्च होऊन पहिल्या पावसात जर वाहून जात असतील, शहर घाणीने भरलेलं असेल, तर अशा वेळेला मागील 5 वर्षात महानगरपालिकामधील विकास कामाचे सामाजिक परीक्षण, लेखापरीक्षण का झाले नाही? सरकारने यावर उच्चस्तरीय चौकशी लावून एक श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश त्या ठिकाणी द्यावे, ही विनंती सुद्धा या निमित्ताने मी करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 2 लेनचा आरोबी रेल्वे उड्डाणपूल हा महारेल या कंपनीने राज्य शासनाकडे पाठवून 1 वर्ष झालं, परंतु या मोठ्या प्रमाणात जो लोकसंख्या आहे ती लोकसंख्या या रस्त्याने जाण्यास गेली तर त्यांचं जवळपास 3 किलोमीटर वाहतूक त्या ठिकाणी हे कमी होते आणि त्यामुळं अशासाठी त्याची गरज आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेक मिनिटांचा त्या ठिकाणी खर्च करावा लागतो. करिता त्याला लवकर शासन मंजुरी देईल का यासंबंधी सुद्धा विचार शासनाने करावं आणि तशी या ठिकाणी घोषणा करावी, जेणेकरून मे हॉस्पिटल आणि कॉटन मार्केट सारख्या भागामध्ये जायला किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजकडे जायला आमच्या लोकांना त्या ठिकाणी सोपं जाईल. अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये नागपूर महानगरपालिकेकडे सरकारचा पैसा आला आणि ठोक निधीमधून तो पैसा प्रत्येक मतदारसंघाला 20-20 कोटी द्यायचं ठरलं. मला सुद्धा पालकमंत्री महोदयांनी सांगितलं तुम्ही प्रस्ताव द्या. मी प्रस्ताव दिला, पण त्या ठिकाणी 20 कोटी निधी आमच्या मतदारसंघाला देण्यात आला नाही. त्याचाही विचार सरकारने करून या ठिकाणी तो द्यावा, ही विनंती या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, आउटर रिंग रोड तिकडे बनलेला आहे आणि आउटर रिंग रोड हा माझा मतदारसंघ आणि बावनकुळे साहेबांचा महसूल मंत्र्यांचा मतदारसंघ याच्यामध्ये आहे. त्याला जोडणारे जे रस्ते असतात, ज्याला आपण लिंक रोड्स म्हणतो, अप्रोच रोड म्हणतो, ते अप्रोच रोड त्या ठिकाणी झाले नाहीत. त्यामुळं ते सुद्धा करण्यासंबंधीची सूचना देण्यात येईल का याच्या संबंधी मला सरकारला जाब विचारायचा. अध्यक्ष महोदय, स्मार्ट सिटी स्वच्छ भारतबद्दल आपण अनेक घोषणा करतो, पण खरोखर स्मार्ट सिटी झाली का हो? स्मार्ट सिटी तर कुठे दिसतच नाही नागपुरात, कुणी दाखवली सुद्धा नाही आम्हाला. आम्ही त्या शहरात राहतो पण अजूनही आम्हाला माहिती नाही. करिता त्या ठिकाणी जे काही स्मार्ट सिटीच्या नावाखाली झाले असतील, कोट्यावधी रुपये खर्च झाला, त्याचं काय झालं याचं ऑडिट करून लोकांपुढे मांडलं जाईल का, ही सुद्धा मागणी या ठिकाणी करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, आपण अनेक मंदिर आणि इतर सर्व धार्मिक याचं या ठिकाणी नियोजन करतो, त्याचा विकास करतो, पण बौद्ध समाजाने या ठिकाणी काय केलं? नागपूर शहरामध्ये बुद्धभूमी महाविहार आहे, नागलोक बौद्ध तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्राचा विकास करायला नको का? तो प्रस्ताव या ठिकाणी प्रलंबित आहे टुरिझम विभागाकडे, परंतु अजूनपर्यंत त्याला मान्यता देण्यात आली नाही. त्यावर सुद्धा शासनानं विचार करून त्यासंबंधी निश्चितपणे या ठिकाणी सांगावं. मोठ्या प्रमाणामध्ये आपण नदी त्या ठिकाणी आहे, नदीला जर संरक्षण भिंत नसेल तर लोक वाहून जाणार नाही का? लोकांच्या घरात पाणी शिरणार नाही का? तर त्याच्या संरक्षण भिंतीचं त्या ठिकाणी काय केलं जाईल? ज्या मलवाहिन्या आहेत त्या जर नदीला जोडल्या गेल्या असतील तर नदी दूषित होईल, तिथलं पाणी कामाला योग्य राहणार नाही. अशा वेळेला त्याचं सुद्धा या ठिकाणी नियोजन करण्यात यावं. रखडलेले उड्डाणपूल आणि मुख्य रस्त्यांची दुरुस्ती जी आहे, मध्यंतरी पालकमंत्री महोदयांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये इटारसी, बिनाकी आणि कावरापेठ उड्डाणपुलाचं निरीक्षण करून जिल्हाधिकारी, म्युन्सिपल कमिशनर आणि मी यांनी आमच्याकडे रिपोर्ट सादर करावा. आम्ही रिपोर्ट सादर केला, परंतु त्याच्यात अजूनही दुरुस्ती करण्यात आली नाही आणि त्या दुरुस्तीच्या अनुषंगानं ते प्रलंबित आहेत. करिता त्याची सुद्धा चौकशी करून या ठिकाणी काम केलं पाहिजे. आपण या ठिकाणी PWD मिनिस्टर बसलेले आहेत. मला सांगा, आमच्या नागपूरमधल्या 2 कंत्राटदारांना आत्महत्या केली. आपण म्हणतो की कामं करून घ्या विकासाची सगळं करून, परंतु अजून 96,400 कोटीची थकबाकी प्रलंबित असल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं. तर कधी आपण या कॉन्ट्रॅक्टर लोकांची थकबाकी पूर्ण करणार, कधी देणार? नागपूरच्या हायकोर्टामध्ये ते प्रलंबित आहे आणि त्याविषयी आपण निश्चितपणे काम करावं आणि आम्हाला सूचना करावी. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये केवळ 70-80 घरं अशी आहेत जी 60 वर्षापासून त्या ठिकाणी आहेत. 5 पावली हाऊसिंग अकोमोडेशन स्कीम ही नागपूर सुधारण्याची स्कीम, त्या अंतर्गत
जी घरं बांधली होती ती पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तात्पुरती म्हणून दिली. पोलिसांची मालकी नाही आहे, परंतु त्या ठिकाणी जेव्हा विधानसभेत मागच्या वेळेला मी प्रश्न उपस्थित केला, पोलीस खातं जागं झालं आणि आता म्हणते आमचं आहे. त्या ठिकाणी जे लोक 60 वर्षापासून राहतात, 3-3, 4-4 पिढ्या गेल्या, त्यांच्या मालकी हक्कावर गदा येत आहेत. त्यांना त्यांच्या मालकी हक्काची ती घरं शासनाने द्यावी ही सुद्धा विनंती या ठिकाणी करतो. आणि मला विश्वास आहे, खात्री आहे, मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, पालकमंत्री महसूल मंत्री आहेत आणि त्यांना नागपूरकडे त्यांचं लक्ष आहे. निश्चितपणे ते माझ्या मतदारसंघाचा त्या ठिकाणी विचार करतील आणि त्या भागाच्या विकासामध्ये सहकार्य करतील ही विनंती आपल्या निमित्ताने करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.